तर राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांचं अभिनंदन केलंय। तर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही निकम यांचं अभिनंदन करत भाजपवर निशाणा साधलाय। भाजप निष्ठावंतांना दूर ठेवतं आणि नवीन आलेल्यांना संधी देतं असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केलाय। श्री उज्ज्वल निकम साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांचेही या ठिकाणी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आभार मानतो आणि भविष्यातही देशाच्या संसदेपासून तर देशाच्या न्यायपालिकेपर्यंत राष्ट्रभक्तीच्या भावनेने ते अशाच प्रकारे देशाच्या आणि समाजाच्या शत्रूंच्या विरुद्ध लढत राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी अभिनंदन करते। ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी फार भाग्यवान आहेत, त्यांना लगेच खासदारकीचं तिकीट मिळालं, मग त्यांना स्पेशल प्रॉसिक्युटरचं पद मिळालं, पुढे जाऊन त्यांना आता पुन्हा राज्यसभेचं पद मिळालं। म्हणजे मला कळत नाही की भाजपामध्ये निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना पद न देता अशा तऱ्हेने बाहेरून आलेल्या व्यक्तीला एवढी मोठी मोठी पदं देतात। पण ते ठीक आहे, त्यांचं अभिनंदन, ते नशीबवान आहे आणि असं आहे की मी त्यांना पाडलं नाही, त्यांना जनतेने पाडलं, जनतेने त्या ठिकाणी